आज 31 डिसेंबर 2025 भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जागोजागी मोठ्या मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जातं, मोठ्या उत्साहामध्ये नाचगाणी केली जातात. परंतु एक व्यसनमुक्ती संस्थेने दारू नको दूध प्या नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे आणि ह्या उपक्रमामध्ये ते लोकांना या ठिकाणी दारूच्या ऐवजी दूध पिण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. लोकांना या ठिकाणी भोरमधल्या चौपाटी या ठिकाणी चौकामध्ये त्यांनी दुधाचा स्टॉल लावलेला आहे आणि लोकांना मोफत दूध पाजत आहेत. आपण पाहिलं असेल की लोक आज 31 डिसेंबरच्या दिवशी दारूच्या ग्लास वितरवत असतात आणि 31 डिसेंबर साजरा करत असतात. आपण काही इतर लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काही त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि काय कुठल्या पद्धतीने हा उपक्रम करतात. दादा काय सांगाल, काय आपला उपक्रम आहे? व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र संस्थापक गुरुवर्य बंडादादा कराडकर महाराज यांनी स्थापन केलेली संघटना आहे. गेली 25 वर्ष युवकांच्या कल्याणार्थ काम करते आणि त्यातलाच हा एक विधायक 31 डिसेंबर हा एक उपक्रम आहे, दारू नको दूध प्या. या उपक्रमामागची आमची भूमिका अशी आहे की गेली काही वर्ष 31 डिसेंबर हा एक विघातक पद्धतीने साजरा केला जातोय आणि त्याला बिभत्स स्वरूप प्राप्त झाले. या 31 डिसेंबरच्या रात्री एकच प्याला म्हणून झालेली सुरुवात आणि त्या एकच प्याल्याचं रूपांतर कधी व्यसनामध्ये होतं याचं त्याला कळतही नाही आणि तो स्वतःचं आयुष्य आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतो. आणि म्हणूनच या 31 डिसेंबरला एक विधायक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आम्ही दारूचा नव्हे तर दुधाचा दारू नको दूध प्या हा संदेश समाजापर्यंत पोचवावा हाच एकमेव यामागचा उद्देश आहे. दारूचा नव्हे तर दुधाचा आणि 31 डिसेंबरला दारू नको तर दूध प्या हा संदेश घेऊन हे युवक आज जागोजागी लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.